आणि डिश बघा किती आहे तुमचा काय दांडीसाठी आयला ये देखो आंबा विराजचा प्रयत्न बघतास तो जो गोळ खडतर उन्हात गोव्याला आल्यासारखा एकाकीने नयंत्र हो एक नंबर तुमची 200 रुपये किलो वाली जमला तर खाली विराज खाली आहे मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आपण भेटतो पूर्ण 1 वर्षानंतर. आज आम्हाला इन्व्हिटेशन आलं कुठून? इंदापूर मंथन दळवी यांच्याकडून इन्व्हिटेशन आहे. आज फुल सोय आज फुल. आता आम्ही आहे DY पाटीलच्या LP बस स्टॉपला. तर आम्ही ST साठी थांबलो आहे. इथून जाणार आहे 2 दिवसाचा खडतर असा प्रवास करणार आहे आम्ही एवढा उन्हात भर उन्हात. इथून आम्ही जाणार आहे इंदापूरला आमचा मित्र आहे ऑफिसचा नाही बोलू शकत मित्र आहे आमचा मंथन दळवी. त्याने इन्व्हिटेशन दिलं आहे गावाला याकडून. मग आम्ही दोघं चाललो गावाला. एवढ्या अशा बॅगा मस्त पॅक करून 2 दिवस भरपूर मजा येणार आहे. बघा पूर्ण बॅगा पॅक करून 2 दिवस भरपूर मजा येणार आहे. स्टेटून राहा. आम्ही बसला थांबलो आहे. स्टेटूनच राहा. भरपूर गरम होतं आहे पण मजा पण भरपूर येणार आहे. आता बससाठी थांबतो. बसमध्ये बसून तुम्हाला कंटिन्यू करतो. ठीक आहे. फायनली बसमध्ये बोर्ड केलं आहे आम्ही. बसमध्ये आम्ही बसलो आहे आणि आता बस आम्हाला भेटलेली आहे आणि आम्ही चालू होतो इंदापूरच्या साईडला. सांगता येत नाही हां म्हणजे आयडियली आम्हाला लागणार आहे 2 तास तरी. आता तिकीट बघा 498 रुपये म्हणजे आता ऑलमोस्ट आमचे दोघांचे 250 रुपये झाले. पण बस एकदम आईस पाईस आहे. काय करू हे बघा स्लीपर एकदम स्लीपर झोपून जाऊ शकते. काय करणार बस नव्हत्या आम्हाला अवेलेबल. पण आता एक भारी आहे की या बसमध्ये तेवढी गर्दी नसेल. जसे आम्ही अशी एकदम आरामदायक आमची स्वतःची बस घेऊन चाललो आहे. काय मजा येते आणि ऊन आहे पण आता आम्ही आरामात रेस लावली बघा. रेस दोघांसोबत रेस लावली आहे. चला प्रवास आता सुरू झाला आहे. मजा येते. कंटिन्यू करू. किती बसतोय मस्त ट्रॅव्हलरचा पूर्ण फायदा उचलतोय. सीट बघा किती भारी. 1 नंबर सीट आणि असं काहीतरी व्ह्यू सुंदर सीट एक. तर मित्रांनो आम्ही आलो आहे या बस स्थानकामध्ये. इथे आम्हाला पाठी नाही बस 10 मिनटं थांबणार आहे पानगणी स्टेशनला. इथे काहीतरी स्टेशन आहे. दिवसाचा ज्यूस पिऊया. मस्त जोर आमचा मिठाई यायला थांबला आहे. घरी झालं तर आम्ही सगळे सामान वगैरे घेतले वेगवेगळ्या गोष्टींचे. अशा हात मोकळे करून तर जाऊ शकत नाही. आता एवढं पाहून चालेल तर आम्हाला काय ना काहीतरी घेऊन जावं लागेल. तर मग आम्ही सगळे छोटे मिठाई वगैरे फळं वगैरे संस्कार झाला संस्कार. चला अशा शॉपमधून आता इथे एकच ऑप्शन आहे अवेलेबल. आता स्टोर्स पण नाहीत जास्त. तर मग मी मिठाई आणि छोट्या गोष्टी घेऊन घरी जातो. तू येतो आम्हाला घ्यायला. कुठली मिठाई घेतो मावा कुर्ला रायडर आलेला आहे आपला. कुर्ला रायडर आ गया वा इधर से बोल. मग हा माणूस मंथन इंदापूरमधलं शॉपिंग करतो. आमची शॉपिंग ऑलरेडी झालेली आहे. मस्त काकूनी थंडगार असं हे दिलं आहे कोकम सर. असे बसलो आम्ही ठीक आहे. काय करू हां असं काहीतरी आमच्या मंथनचं घर. किती 100 वर्ष. किती वर्ष जुनं आहे? 100. बापरे 100 वर्ष जुना घर. मग त्यांच्या आईने म्हणजे काकूंनी मस्त जेवण एवढं भारी बनवलं आहे. गौरव एकदम पंचपक्वान. काय काय हे मंथन एक्सप्लेन कर. ही मटकीची भाजी, ही बटाट्याची भाजी, हे दूध
पुरणपोळी, बापरे, हा फोटोजेनिक पूर्ण जेवण बनवलंय. लोणचं. हे भात नंतर वाढू भात आहे आधी. एवढं तुला भात लागतं काय एकदम सुंदर प्रिपरेशन बनवलं. चपाती काकूंनी मस्त एकदम एकदम भारी एकदम चविष्ट जेवण बनवलंय. आता कुठली खाल्लं आता? आता आपलं मटकी भाजी. पोरगी बघ कोण असेल तर मी इथलं घर जाऊन नाही खरं. त्या पोराला चांगलं म्हणजे 35,000 पगार होता. 35,000 पगार. बटाट्याची भाजी, दही, पुरणपोळी, दही, तूप, डाळ, भात, एकदम पंचपक्वान केली होती काकूने. आणि एक नंबर असं चव आहे. आईच्या हातचं हे आईच्या हातचं माझ्या आवडीचं. काय ग? चपाती ग? हे का? आई असतात येऊन जाऊन करतात तिथे. हे जे बनवलं ना दूध, काय म्हणजे? घी, तूप आणि पुरणपोळी. बाई, बोलतोय काय? एक नंबर, एक नंबर. काकूने खूप सुंदर बनवलं. भरपूर सुंदर. डेड आहे भाई, एक नंबर. ए, हा. मस्त असं घर. आम्ही आता चाललोय, जेवण झालंय, मस्त तृप्त झालंय, मस्त गाव फिरायला चालू काय 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 याचं सगळीकडे मसाला दिसतो. काय बोलतो म्हणतात? हा एरिया आहे, हा एरिया. अबे 1, 2, 3, 4 आणि त्याच्या मागचा 5 पूर्ण या माणसाचं आहे. इथं बघ रे, या माणसाचं आहे. प्रॉपर्टीचा ओनर आहे भाई एवढा मोठा. जागा बघा, जागा जागा बघ एवढी मोठी आहे. जागा बघ एवढी मोठी काय करू. एवढ्या प्रॉपर्टीचा मालक आहे एकटाच. ऑफिस मध्ये बोलतो पैसे नाहीत, पैसे नाहीत, 10 रुपये दे, 20 रुपये दे, याला बोलतो. आणि इथं बघा जागे. एक असा आम्हाला एक आंबा भेटलेला आहे पडलेला, जो वरतून पडला एकदम. तो पण खराब असेल आय गेस. हे बघा एवढा मोठा आंबा, चांगल्या क्वालिटीचा एकदम. अल्फान्जो आंबा. आता आम्ही अल्फान्जो आंबे तोडणार आहे इथून. हा, याच झाडापासून फ्रुटी बघा आंबा. ही कॅटरीना कैफने जी ॲडव्हर्टाइजमेंट केली होती ती इथूनच अशी अशी जीभ लावू. सुंदर इथे त्याने प्रयत्न केला त्या दांडीसाठी आयला हे तू अरे डायरेक्ट चढू शकतो विराज. तू मनामध्ये जिद्द आणती. हेच पाहिजे. वर चढला खाली कसं आहे ना. विराज विराज ना खाली, विराज खाली, विराज खाली आहे विराज. परिश्रम करून परिश्रम आणि म्हणजे एकदम 15-20 दगड नाही बोलू शकत. 51 दगड वाढल्यानंतर 50 दगड असे मारलेत की झाड पडायला आलेलं. शेवटी झाडाने आंबा पाडला. आंबा पडलाय बघा. आंब्याची साईज बघा, फुल अल्फान्जो आंबा आहे भाई. आता काढणार एक आणि मस्त फ्रुटीच्या आणि आहे ना, हेच नाही. आणि फ्रुटी. आता खरं खजिना बघायचं ते बघा. आमचा खजिना एवढा मोठा गेला भाई. हे जे आंबे आम्ही पाडले हे फ्रुटी आणि माझाच्या सरबतामध्ये हेच ते आंबे आहेत ते. रस दिला. आता आम्ही यालाच मस्त कापूया. हे आहेत फ्रुटीवाले आंबे काय. फ्रुटी माझामध्ये उत्पन्न करणारे रस या आंब्याचं. आता बघा एकदम. आता आपण मस्त कापूया ना एकदम रानटी पद्धतीने. अल्फान्जो आंबा बघ. लखलखीत पिवळा डस ढम ढरा ढर ढम आंबट आंबा. हे आंबट आंबाचा हे बघ आवाज. आंबा अरे, एकदम पिकलाय, पिवळा. पिकलाय बघ. तू सोन्याहून पिवळा आणि तू पिवळा खा मग. निळा. मी खा. खातोय ते पण काढतोय. एक चिप्पी आम्ही कापतोय. एकदम मस्त गावाकडचं फील आहे बघा. खतम आहे बाई, खतम. एक नंबर. असं एकदम झाडावरून पडलेलं. सेम माझा ना सेम फ्रुटी आहे बाई. सेम माझाला वापरलेला आंबा हाच आहे. पहिलं झाड. 100 वर्ष आयुष्य आहे त्याचं. नाही 100 200 बोलले ना. 200 300 झालं. 300
मावस भाऊ आहे का? टायमिंगला आवाज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गंगे आम्ही आता केसर आंबा खाल्ल्यानंतर खडतर उन्हात खडतर उन्हात गोव्याला आल्यासारखं आम्ही वागतोय. शेतीमध्ये फिरतोय, पाय काळे निळे झाले, अशा गावात तुमच्या पंपावर जाऊ आपण. पंपावरनी आणि जंगलाने एकदम बहरलेला रस्ता तो यायचा समोर नवऱ्याला एवढी आण खात्या घ्यायचं मी वैतागून मारलो आम्ही. विराज त्यांच्या तू चष्मा काढू मग तिचा कसा आपण चालू द्यायचं आता आम्ही आलो आहे डागेत. उतरू ड्रायव्हर आहे तो भाई चढवली ना. तो ड्रायव्हर आहे पण माझी गाडी आहे ना. हाय साब जांभळं बघा किती आहेत, पूर्ण भरले बघ. सगळं जांभळांचं झाड आहे बघ. शपथ आहे बघ किती जांभळं आहेत इथं बघा किती भारी भारी आहेत. एक नंबर हे बघ तोडतो. हे बघा एक नंबर आहे बघा जांभूळ. थांब ना किती जांभूळ आहेत. एक नंबर हे बघा एकच नंबर. हे बघा ही जांभळं ही तुमची 200 रुपये किलोवाली जांभळं. एकदम रॉ एक नंबर. फायनली बघा डॅम किती सुंदर आहे. मस्त आपली फायनली पोचलोय. काय म्हणतात सुंदर असं मंथन डॅमच्या किनारी आम्हाला घेऊन आलंय. एक नंबर असं आता मस्त चिल करू. डॅमचं पाणी जे आहे एकदम गार आहे. हेच यांच्या घरी पोचतो पाणी. बॉटल पण आपली इथेच नाही. ही बघा ही जी पाण्याची बॉटल आहे काय गौरव म्हटला आणि मंथन म्हटला याच डॅम मधलं ह्याच डॅम मधलं पाणी मॅन्युफॅक्चर होऊन आमच्याकडे आलेलं आहे. जल हे जीवन असतं काय. जल ही जीवन है दो बूंद जिंदगी की. भाई का शॉट देख शॉट अभी देख ये देखो आंबा एक नंबर झटाक एक नंबर. हे बघा एक कुठे हे बघ 2 एक नंबर आंबा भाई. झटाक काय विराज पडले बघ. विराज पाच पडले. आईच्या गावात इधर देख गावात भरपूर पाडले रे. सगळेच पाडले. सगळे पाडले. घरी 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 डायरेक्ट घरी. हा पिशवीत पॅक होणार आहे ते आंबे. अरे आला भाई पडला ना. एक नंबर एक ही फॉट एक नंबर. मारतोय तर बरोबर. दगड दगड अरे शॉट अहो पिकलेला आलाय. पिकलेला आहे तो. काय खतरनाक वाटत का. काय कसं वाटलं गौरव. एवढे आंबे तोडलेत आम्ही एवढे. मी एक्स्ट्रा पाठवतो पण बघ हे बघ. कुठला तरी चांगला बघ. 2 एवढे आंबे भरले. हा झाड आणि अशी आमची हालत आणि असं असं पाणी. एक नंबर मजा आली. एक नंबर. आता आम्ही जांभूळ तोडतो. एक नंबर आहे गोड आहे. आता हे आम्ही विकत घेऊन खाऊ शकलो असतो पण हे जे तोडून खाण्यात जे मजा येतील ते अविस्मरणीय आहे. एक नंबर.
आता आम्ही इथून आता एवढा एरिया पूर्ण आहे प्रॉपर, ते इथून कुठूनही आम्ही आता टेंट लावायचा विचार करतो. इथं लावू, तिथं लावू, किंवा इथंही लावू शकतो, किंवा तिथं लावायचा प्रयत्न करू. आता आम्ही सगळे सामान आणायला चाललो आहे, चिकन आणायला चाललो आहे, सगळ्या गोष्टी आणायला चाललो आहे आणि परत रिटर्न येणार आहे आम्ही इथं. आणि आता जाणार आहे आम्ही तर जांभूळ पाडायला. चला. मी आता चांगलं बोलणार आहे. विराज हा जांभूळ काढणार आहे. जांभूळ पिकड्या झाडा खाली डोळ कोणाचा आवाजजी मंथन तोडसी झाडच उपटलाय. तो बघ हा इंदळ इंदळ पाय कोणाचं जिम्मा फोगडे घालजे. ए दोघ जांभूळ साजरे दोघ जांभूळ अल्ट्रामॅक्स शेरू भाई शेरू वफादार इधर वफादार. दोन हड्डी शेरू जांभूळ खायचं भाई. व्हिडिओ कठोर परिश्रम बघते, एवढे भिजलो आम्ही सगळे, एवढे जांभूळ आम्ही पाडलेत त्या झाडावरून. झाडं बघा, पूर्ण भरलेलं झाड जांभळाचा, आणि यांचे चेहरे बघा. एवढे आंबे आम्ही पूर्ण डिक्कीत भरले. आता चाललो आम्ही. चला तिथे घरी जाऊन पुढे कंटिन्यू. जांभूळ बिंबूळ एकदम मस्त. आमच्याकडं भरपूर आंबे असं काहीतरी. तर मस्त रेडी झालं आहे. मस्त आम्हाला आणलं फणसाची घरे. हो, फणसाची घरे एक नंबरमध्ये. एक नंबर. आता याच्याच घराच्या समोर मस्त हनुमानाचं मंदिर आहे काय, आणि हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू मूर्ती हनुमानाची एक नंबर. चला, जय बजरंगबली, जय श्रीराम, जय श्रीराम. चिकन धुतोय, किती सुप्रसिद्ध बघा, किती मस्त चिकन धुतोय बघा. आमचा शेफ आहे आज अभि. हा बघा, याला बघू शकता रात्रीच्या अंधारात. आणि हा मंथन घेऊन बसलाय टॉर्च, आणि असं काहीतरी डॅमचा व्ह्यू आहे. आम्ही आता डॅमच्या किनारी आहोत आणि प्रॉपर टेंटिंग करणार आहेत. तर तिथे टेंटिंगचा आम्ही सेटअप करणार आहे. आणि इथे हे चाललंय, इथं चाललंय चिकनचं. इथं आहे आमचं चूल, अशी चूल बनवली कुऱ्या. आणि बघा आमचे सगळं सेटअप, टेंटचं सेटअप पूर्ण प्रॉपर, आणि पाणी घेऊन येतं. चलो असं काहीतरी. आणि आमचा इथं आम्ही जो कॅम्पिंग करणारा पूर्ण एरिया, आमच्याशिवाय इथं कोणच नाही आहे. लिटरली पूर्ण खाली एरिया आहे. हे बघा, लय भारी वाटतंय. अशा चंद्र, आणि इथे डॅमचं पाणी लागणार आहे आपला. आलं लसूण पेस्ट, शेफ इन द हाऊस. हा मॅगी मसाला टाकतो त्याच्यामध्ये. ही लव मॅगी मसाला म्हणून ते आणलं माहिती आहे का. तुझा विचार करून आणलं मित्रा. विचार मंथनला की मॅगी मसाला गौरवला आवडतो. काही टाक, मॅगी मसाला टाक. आणली भाई, फुल फ्लोने सगळ्या गोष्टी आणल्यात. चिकन मॅरिनेट केलंय. अरे तू मॅगी मसाला टाकला, तू मसाला अजून एक आहे. ये एक नंबर मध्ये फूड केलं. आमची शेकोटी पण अशा तऱ्हेने पेटलेली आहे एकदम भारीमध्ये. चिकन पण झालेलं आहे. आता मॅरिनेटचं करूया. आणि आहे डॅमचा व्ह्यू. आमच्याशिवाय इथं नाही आहे कोणी. वाव, म्हणजे एक नंबरमध्ये आम्ही टाकतो एक नंबर पीस. हे बघा, ओ हो, एक नंबर भाई. आमचा शेफ ऑन फायर. आणि डिश बघा किती भारी तुमचा. सर एक नंबर. आमची तर लाळ सुटते, लाळ. आम्ही शेकोटी पेटवली आणि तिथं डॅम आहे मस्त.
जी मजा येणार आहे सकाळी सकाळी एकदम इथून डॅमच्या शेकोटच्या टेंटमधून जे सूर्योदय झाल्यावर बघायला मजा येणार आहे एक नंबर असं. कारण आमच्याशिवाय आम्ही इथे चौघच आहेत. आता इथे चिकन चाललं आहे, आधी बनवतो. आधी इकडं टॉस पाहिजे. आणि आमचं इथं टेंटिंग चालू आहे मित्रा. टेंटिंग बनवणं चालू आहे. दे ना भाई डबल टच. अशा मस्त टेंट लावले पण त्याच्यातच अशा अंधारात आम्हीच आहे. आणि तिथे शेकोटी पेटली आणि चिकन मस्त चालू आहे. जोरदार पाऊस चालू झालाय. तेव्हा पाऊस बघा किती जोरदार चालू झालाय. टेंट मध्ये झोपलेत. टेंट मध्ये झोपले. पाऊस आवाज आहे का पावसाचा. किती शांतता आहे. आणि असा आमचा डॅम एकदम भारी वाटतंय. असं पाऊस पडतोय. आम्ही इथं टेंट लावलाय आणि इथं डॅम आहे. इथं चोल आहे. एक नंबर. हा फीलच वेगळा आहे वेंडी. एक नंबर फील आहे. बोला. जोरदार पाऊस आला असा तर मग आम्ही आता झोपतोय पूर्ण. हे बघा पोरं असे झोपलेत. आता आम्ही पण झोपतो, जरा पावसाचा आनंद घेतो. अशा डॅमच्या किनारी 2 टेंट लावून आणि मजा घेऊन. चला तर गुड नाईट मित्रांनो, उद्या भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हे बघा किती सुंदर असं सूर्योदय झालं आहे. आवाज आहे का फक्त. जंगलामध्ये सकाळचे एकदम 6 वाजलेत आणि वातावरण बघा किती सुंदर आहे. हे टेंट आमचे 1-2 जिथे आम्ही रात्र काढली. खूप सुंदर वाटतं. निकलो कमी को ये साला खुद का चेहरे पे ध्यान नहीं देगा धोने पे, ये पर ये चप्पल रोज धोएगा मन लगा कि वो भी. रॅपअप करतो आम्ही आता. इथून टेंट फोल्डिंगला घेतलेत. हा एक टेंट आणि हा एक टेंट आता फोल्ड करतो. सकाळचे 7 वाजलेत आणि असं काहीतरी आता सनराईज झाल्यानंतरचा ऊन यायला भरपूर चालू झालं आहे. घामाघूम झालो आम्ही डायरेक्ट. घामाघूम झालं तर इथं तर जास्त वेळ थांबू नाही शकत. तर रॅपअप करूया, चूल बंद करूया, पाणी टाकूया आणि निघूया. चला चला चलो बाय 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 बाय. चलो बाय बाय. थ्रिलिंग एक्सपिरियन्स. डोंगरात खाली उतरतोय स्कूटी बंद करून. आमचा चलो चलो डॉगेश भाई चलो चलो. एक नंबर भागो. डॉगेश भाई डॉगेश भाई डॉगेश भाई डॉगेश भाई. जर पीओवी काढतो डॉगेश भाई. चलो जोरदार पाऊस चालू झाला आहे बघा किती. गरम पोहे कांदे पोह्याचा कार्यक्रम घेतला आहे
चेहरा व्हायचा चेहरा व्हायचा चेहरा बघ खतरनाक मस्त 4 तास झोप काढली काय 2-2 तास झोप काढून नाही आता चेहरे यांची अशी दगडांच्या दादरी होती. मस्त का तुम्ही मला पोहे बनवले तर आपण मस्त पोहे खाऊया एक नंबर. आणि अचानक पाऊस नाही बघितला. जरा गारवा तरी आहे. हा काल नशीब पाऊस पडला रे तर असं गरम झालं असं ना आपल्याला तापलं असतं त्या ट्रेनमध्ये असं. जे म्हणतात काका आले छोटी माऊ पण आली योगा योगा त्याला तिला वास आला काहीतरी. आम्ही पडीक बसलो इथे पडीक बसलो काय बोलताय आणि प्रयत्न करतोय झोपेचा बघा म्हणतात काका. हा बघतो बोलतो. काकूंनी बनवल्यात आमच्या एकदम मटण वडे. आग्रहाने आम्हाला थांबून ठेवला मटण वडे खाऊनच जा करून आणि एकदम चविष्ट. तुम्ही बघा फक्त प्लेटच बघा कशी सजवली आहे एकदम. तुम्ही बघूनच असे मन भरून जाईल तुमचं. बाकी तर एवढं कोंबडी वडे मटण रस्सा एकदम आणि प्रॉपर पद्धतीने एकदम काकूंनी बनवलं. आता आम्ही टेस्ट करूया. आता हा सुरू करूया. नाही त्याच असं काय नाही. तू पण असेल त्याच्यात. मम्मीला वाटलं गौरवचं तोंड टाकू. चांगलं आहे काय? होतं मीठ वगैरे ना काही पाहिजे काय? नाही सुंदर एकदम सुंदर झालं. बोल काय तरी. आता प्रतीक भेटलाय तर आता मी नवीन स्पॉट एक्सप्लोअर करायला चाललोय. मंथन मी युरोपच्या ड्रायव्हर आणि प्रतीक. याचा आंबा पाडायचा हाव काय जात नाहीये मंथनचा. आता आम्हाला एक दिसलाय मोठा आंबा. आता चला हाट गेला एक चान्स हुकला. दुसरा चान्सही हुकलेला आहे. अरे रे माझा हात आहे ना भाई. आता प्रतीक येतोय. नाही चालू आहे. नाही पडलाय ऐसा लौंडो का ईगो बहुत फ्रजाइल होता है. देखो एक टारगेट के दे दिया वो. देखो वो आम दिख रहा है वो आम. तर त्या आंबाला दुसरा पडलाय तो अजून नाही पडलाय. जी ट्रॉफी आहे ती अजूनपर्यंत पडली नाही. जी अजून ट्रॉफी आहे ती पडली नाही. हा पूर्ण प्रयत्न करतोय. हा दुसरा एक आंबा पडलाय पिकलेला पण ती जी ट्रॉफी आहे ती अजूनपर्यंत झाडावर आहे. आणि मुलांचा इगो हा फ्रजाइल असतो बघा. एकदम कधी तुटू शकतो. तर जेणेकरून तिथपर्यंत तो तुटत नाही. तो बघा हा बघा हा दिसतो हा तिथपर्यंत आम्ही तोडत राहणार. रशियन पिंक कलरचा काय भाई. खरंच इगो पोरांचा फ्रजाइल असतो बघा. आता दगड जे भेटते त्याच्याने मारायचा प्रयत्न करतात. आज वो गुलाबी कलर नीचे आके रहेगा. भले झाड बोल दे मैं गिर जाऊंगा नीचे. पूर्ण एकाकीने नयंत्र. ओ एक नंबर हे ऑडियन्स भाई. ऑडियन्स भाई काय हे देख. 1 करोड भाई. पिंक कलरचा पाडलेला आहे. 1 नंबर असा गुलाबी. हे बघ फुल आहे. फुल गुलाबी आहे बघ. फुल गुलाबी आहे. आई शपथ तो झाडच बोलला असेल जा बाळा जा. आज याचं मान आहे प्रतीकचं मान आहे. आज हे भेटते तर घेऊन येतो. टार्गेट संपलेलं आहे. कोकण आंबा आदिवासीला पण कळेल. आंबा हा फक्त 3 दगडात 2 आंबे. हो समजला. ए गौरव 3 दगडात 2 आंबे. 2 पक्षी ऐकलेले 3 दगडात 1 आंबा. एकदम अर्जुन
झाड खाली आला. ऑडियन्स 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 लास्ट प्रयत्न. झाड बोलायला लागला मीच फांदी सोडतो. झाड बोलत असेल काय करू. झाड आता बोलत बस कर मित्र, तुझा प्रयत्न असा बघतोय की तुम्हाला झाडच तोडणार आहे का. मी बोलतो एका आंब्यासाठी अख्खा झाड तोडायला माणूस. एका आंब्यासाठी तो झाडाची बाई ए पडला 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 पडला. हे दोन पडले. वा 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 वा. झाडाची भीती बघतात, झाडाने आंबे सोडलेत. विराजचा प्रयत्न बघतास, तो जो घोडा बघूनच झाडाची फाटे झाडाने आंबे सोडलेत. पण भरत नाही. हे बघा आंबा मित्र. हे झाड आंबे बघा किती पडले ते बघा. जेवढे पाहिजे तेवढे उचलू शकता, पिकलेलेच सगळे. आणि बघा अल्फान्सो आम छोट्या क्वालिटीचे. आंब्यासाठी बघा किती माहित ना ते मित्रांनो. अशा आम्ही जंगल खोऱ्यातून एकदम बाहेरला येऊन. चल रे उतर खाली. आता काढलं हे बघा जंगल खोऱ्यातून आम्ही चाललोय बाई आंबा तोडायला. कोकण म्हणजे बापरे, असं जंगल खोऱ्यात आम्ही रानमेवा शोधायला चाललोय. एवढ्या मोठ्या जंगलात किती भारी बघा, सुंदर. काय म्हणतात मेहनत ते देख रे हो. पुढे झाड पण सुकला. झाड सगळे पाणी काढतो आणि आंबा नाही. आम्हाला वाटत या मुलाची आहे प्रतीक. रोड केला पाठी. हे बघा काय म्हणतात, काय म्हणणार प्रतीकच्या प्रॉपर्टी बद्दल. सुंदर पिकाची आहे. 12,000 रुपये गुंठा आहे. प्रॉपर्टी बघा. चला फायनली आता आम्ही निघालो आमच्या गावा. आणि निघालेलो आणि कीर्तननी आम्हाला हे शेवटचं आमंत्रण दिलं आहे तुझ्याकडे. चला आता आम्ही पूर्ण पॅकअप केलंय, असं काहीतरी पूर्ण बॅग वगैरे भरले आणि चाललो आता बस स्टॉपला. आणि इथंच आम्ही आमची व्हिडिओ संपवतो. काय की तिथं बस कधी भेटणार काय भेटणार इथपर्यंत जर व्हिडिओ बघितले असेल तर अजून पुढेपर्यंत बघा. बस भेटेपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जसे आंबे आम्ही जसे तोडले तसे आवडले असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओला. चला नवीन ट्रिप येईपर्यंत मंथन इन्व्हाइट करेपर्यंत शिवरात्री. चला.